अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। टोप येथील वैभव सर्जेराव भोसले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांनी जाहीर केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते भोसले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले। या निवडीप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, हातकणंगले तालुका सचिव पद्माकर चौगुले, मनसे नेते प्रताप पाटील, टोप शहराध्यक्ष सनी तेली, आंबावाडी विभाग अध्यक्ष मोहन जाधव, अंबपवाडी उपशहर अध्यक्ष आकाश खोत यांच्यासह चेतन चव्हाण, प्रारब्ध पाटील, गुरु पाटील, चंद्रकांत पोर्लेकर, योगेश पाटील, अमर इंगवले, बाबासाहेब इंगवले, अवधूत कुंभोजकर, अमित पाटील, मयूर सिद, अवी पवार, संदीप पाटील, सचिन घाडगे, सूरज कांबळे, विजय उत्तरकर यासह मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते। वैभव भोसले यांच्या निवडीमुळे हातकणंगले तालुक्यात मनसेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।